नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट आहे। भारतीय डाक विभाग बँक भरती 2024 म्हणजेच इंडियन पोस्ट बँक रिक्रुटमेंट 2024 संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती रोजच्या रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करू या व्हिडिओला। ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजेच उमेदवारांना जी आहे ती परीक्षा द्यावी लागणार नाही आणि मुलाखत देखील होणार नाही। एकूण पगार या ठिकाणी 30,000 मिळणार आहे आणि थेट अशा स्वरूपाची भरती आहे। तर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती या भरती संदर्भात। जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्रामवरती दररोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतात। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा खूप फायदा होईल। आतापर्यंत देण्यात आलेले लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट अपडेट या सर्वांचा समावेश टेलिग्रामला आहे। तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनलची जॉईन करू शकता। तर या ठिकाणी पहा, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या माध्यमातून ही जी भरती आहे, या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जी सुरुवात आहे ती 15/3/2024 पासून झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 5/4/2024 अशी आहे। तर 5 एप्रिलपर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता। कोणत्या पदासाठी आहे तर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे। जागा या ठिकाणी पाहू शकता 47 आहेत। वयोमर्यादा या भरतीसाठी किती असणार आहे तर 21 ते 35 वर्ष अशा प्रकारचं एज लिमिट या ठिकाणी दिलेलं आहे। आणि जागांचा जो तपशील आहे, या 47 ज्या जागा आहेत त्यांचा तपशील इथं तुम्ही पाहू शकता। ओपन उमेदवारांसाठी एकूण 21 जागा आहेत। EWS कॅन्डिडेटसाठी 4 जागा आहेत। OBC कॅन्डिडेटसाठी 12, SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी 7 जागा आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 3 अशा प्रकारे 47 जागांचं विवरण या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। त्यानंतर ही जी भरती आहे, या भरतीमध्ये संपूर्ण भारतभर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे। कारण या ज्या जागा आहेत ते 13 राज्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। कोणत्या राज्यासाठी किती जागा आहेत याचा देखील तपशील इथं दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही जॉब करू इच्छिता तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देखील 2 जागा या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, शैक्षणिक पात्रता। तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे तर इथं पाहू शकता 30,000 एवढं तुम्हाला पेमेंट या भरतीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आणि आता आपण परीक्षा शुल्क पाहूया। कोणत्या कॅटेगरीसाठी किती परीक्षा शुल्क घेतले जाणार आहे तर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 150 रुपये एवढी फी आकारण्यात येणार आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 750 रुपये एवढी फी घेण्यात येणार आहे। अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे। वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आणि ही सविस्तर जाहिरात पाहिजे असेल, व्यवस्थितरित्या जाहिरात वाचूनच तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करा। ही डाउनलोड करू शकता। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जाहिरातीची लिंक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट आणि नवीन जाहिराती दररोजच्या दररोज तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। धन्यवाद।